Zee 24 तास एक पाऊल पुढे। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत प्रिन्सिपल्स असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धेश्वर गडदे। गडदे सर, तुमचं स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये। त्याचबरोबर मुंबई विभागाच्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालिका डॉक्टर मंजुषा गोवणे सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। त्याचबरोबर एम फुक्टोच्या जनरल सेक्रेटरी ताप्ती मुखोपाध्याय या सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि त्याचबरोबर दोन विद्यार्थी सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। ऋग्वेद नाईक आणि गुरुशिन सहानी हे दोघेही TY BComचे विद्यार्थी आहेत, ज्यांच्या परीक्षा आता काही तासांवर येऊन ठेपलेल्या आहेत। तरी सुद्धा त्यांना अजूनही आपली बाजू मांडण्यासाठी लढावं लागतं आहे, त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय। आपण या चर्चेला सुरुवात करणार आहोत। आपण या चर्चेला सुरुवात करूया ताप्ती मुखोपाध्याय यांच्यापासून। ताप्तीजी, सगळ्यात पहिला प्रश्न जो आपण लोकांना विचारलेला आहे, ज्याच्यावर लोक आपली मत देणार आहेत आणि कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत की लोकांना नेमकं काय वाटतंय, तोच प्रश्न घेऊन आपण चर्चेला सुरुवात करूया। सरकार विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळतंय का? ये प्रश्न जो आपने रखा है उसका जवाब के बारे में मुझे बोलना है कि खेलते हैं, जरूर खेलते हैं, क्योंकि जिस तरह से परीक्षा होना चाहिए, जे नियम कानून का आधार पे परीक्षा होना चाहिए, जो स्टैट्यूट यूनिवर्सिटी बनाए जाते हैं, जिसमें सरकार का कुछ जगह में सरकार इंटरफेयर कर सकता है, परीक्षा कशा तुम्ही घेणार उसके बारे में यूनिवर्सिटी का पूर्ण अधिकार होना चाहिए। जब तुम्हारा टीचर्स जो एग्जाम का काम करेगा वो बॉयकॉट में है, वो एक आंदोलन में है, जो तुम्हारा 45,000 टीचर्स महाराष्ट्र में वो बॉयकॉट आंदोलन में शामिल है। जो आंदोलन आज चल रहा है, ये नहीं खाली आंदोलन आज शुरू नहीं हुआ है, 2-3 बरस से लास्ट ईयर 12 साल में मई महीना में सरकार का लिखित प्रतिश्रुति आया था कि ऐसा ऐसा करेंगे। हमने आंदोलन विड्रॉ किया था, लेकिन ये बार में हमने फिर वो आंदोलन रिवाइव किया, क्योंकि कोई भी आशा पूरा नहीं हुआ है ठीक ठाक। ये परिस्थिति में शिक्षक बिना शिक्षक या परीक्षा लेना मेरा विचार से एक बहुत गलत तरीका से हो रहा है। मुझे दूसरा एक बार आपको बोलने का है, ये जो एडमिशन शुरू होता है स्टूडेंट्स का, एडमिशन सिखाना परीक्षा लेना एक पैकेज में आता है। आज जब टीचर वो पैकेज का बाहर पड़ा, उसका आंदोलन की वजह से सरकार उनके साथ चर्चा चालू है, नेगोशिएशन होना चाहिए, अपने को उसका निष्कर्ष आना चाहिए, टीचर वो काम पे चले जाएगा। टीचर बिना, पुजारी बिना पूजा नहीं होते हैं, टीचर बिना परीक्षा नहीं होते हैं। म्हणजे प्राध्यापकांच्या विषय शिवाय ही परीक्षा घेणं ही अनसायंटिफिक असेल असं तुम्हाला वाटतं? हां, अगदी। याविषयी तुम्हाला काय वाटतं डॉक्टर मंजुषा गोवणे मॅडम? अशा प्रकारे परीक्षा घेणं विद्यापीठांनी याला नकार द्यायला हवा होता असं तुम्हाला वाटतं का? परीक्षा पुढे ढकलली असत्या प्राध्यापकांची सगळ्या मागण्या मान्य किंवा ह्याच्यातून काही तोडगा निघेपर्यंत अशा प्रकारच्या परीक्षा या सायंटिफिक होऊ शकतात का? परीक्षा पुढे ढकलणं हा काही तोडगा होऊ शकणार नाही। परीक्षा घेणं अपरिहार्य आहे, कारण यावर मुलांचं भवितव्य अवलंबून आहे। आपण आता विचारलेत की करिअरशी खेळत आहेत का, तर करिअरशी नेमकं कोण खेळत आहे आपल्याला बघायचं आहे। आपल्याला खरं म्हणजे सरकार परीक्षा घेणं गरजेचं आहे, वेळेवारी मुलांना डिग्री मिळणं, त्यांचे निकाल लागणं आणि पुढील करिअरच्या त्यांच्या दिशा मोकळ्या होणं, याच्यासाठी ते गरजेचं आहे। आता प्रश्न राहिला सायंटिफिक किंवा नॉन सायंटिफिक पद्धतीचा। परीक्षा घेण्यापर्यंतची जी प्रक्रिया आहे, म्हणजे पेपर बहुतांश प्राध्यापकांनी काढून ठेवलेले आहेत, म्हणजे ते प्राध्यापकांनीच काढलेले आहेत। आणि नंतर दुसरा एक पर्याय होता की काही 3 सेट्स असतात काढलेले, त्याच्यातले 2 सेट्स नक्कीच कॉन्फिडेन्शियल असतात, त्याच्यातले सेट्स वापरायचे आणि नंतर परीक्षा ही घ्यायची। परीक्षा घेण्याकरता फक्त इन्व्हिजिलेशन करण्याला टीचरच आवश्यक आहे, टीचर असावा, पण टीचरच आवश्यक आहे असं नाही। परीक्षा आपण आता अनएडेड सेक्टरमधल्या टीचर्सना घेऊन किंवा इव्हन नॉन टीचिंगच्या स्टाफला घेऊन आपण परीक्षा कंडक्ट करू शकतो, मात्र पुढील प्रक्रिया आहे त्याच्यावर मात्र आपल्याला विचार या GR मध्ये जे म्हटलेलं आहे सरकारच्या की मागच्या शैक्षणिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या 3 प्रश्न संचात सध्या उदाहरणार्थ आपण बघितलं तर कॉमर्स टॅक्सेशन या विषयाचा अभ्यासक्रम बदललेला आहे, अशा बाबतीत मग तुम्ही काय करणार आहात? ज्या विषयांचे असे अभ्यासक्रम बदललेले आहेत त्या विषयांसाठी आपण जिथे आता सेल्फ सपोर्टेड कोर्सेस सुरू आहेत, आता आपल्याला माहिती आहे की ह्या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी असणारे जे गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आहेत त्याचेच प्राध्यापक आहेत। त्यामुळे सेल्फ सपोर्टिंग कोर्सेस मधले जे टीचर आहेत त्यांची मदत घेऊन हे काम करण्यात यावं अशी आम्ही सूचना दिल्या आहेत। ताप्ती मॅडम, हे तुम्हाला पटतंय का? विद्यार्थ्यांच्या करिअरशी प्राध्यापकच खेळतात असं त्यांचं म्हणणं आहे। विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेवर घेणं हे विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे।
विद्यार्थी का परीक्षा बराबर होना चाहिए। बराबर होने के लिए परीक्षा का जो एक टेक्निकल प्रोफेशनल काम है, ये कोई बाहर का लोग आ जाके कर नहीं सकता है, क्योंकि अभी OMR सिस्टम आया, उसको मास्किंग करना पड़ता है। एंड ये जो क्वेश्चन पेपर का बात आया है, क्वेश्चन पेपर हर साल में इतना बरस में अपना यूनिवर्सिटी का नियम अनुसार में हर यूनिवर्सिटी में हर साल में बोर्ड ऑफ स्टडी उनके कमिटी बनाया जाता है, पेपर सेटर अपॉइंट होते हैं, वो बैठ के छुपा के सीक्रेटली क्वेश्चन पेपर बनाते हैं। नाउ क्वेश्चन पेपर विल बी जिस तरह से बोला गया है, इधर से ले जाएगा, क्वेश्चन पेपर कॉलेज में भेजेगा, उसे उसका प्रिंट आउट हो जाएगा। एंड बाहर का लोग कौन है? बाहर का लोग कौन होते हैं? जो बेरोजगारी एक यूथ होते हैं, जो नेट से पास होना चाहिए, जो बैंक एम्प्लॉय है, जो भी कोई है, इनके लेके एग्जाम चलाना के काम में स्टूडेंट्स का मन में जो एक कंफ्यूजन है, स्टूडेंट्स का मन अनसर्टेनिटी है। कॉलेज में पुलिस डिप्लॉय हो गया, पुलिस बहुत कॉलेज में कि पुलिस के सामने स्टूडेंट्स एग्जाम देगा। मतलब मैं आपको जो बात बोल रहा था, सब पूजा के लिए पुजारी चाहिए, वो एक टीचर एक पुजारी है ये एग्जाम सिस्टम का। ये एग्जाम सिस्टम में सरकार ने 30 तारीख को जो GR निकाला है, G8 ऐसा कोई निर्देश में, उसमें सरकार का अधिकार है यूनिवर्सिटी को बोलने का कि तुम्हें एग्जाम ले। सरकार का ये बोलने का अधिकार है क्या स्टैट्यूट प्रमाणे कि तुम किस तरह से किसको अपॉइंटमेंट देगा, ये पूर्ण अधिकार यूनिवर्सिटी का है। आज यूनिवर्सिटी ने ये जो स्वतंत्रता है, ये स्वतंत्रता के ऊपर जो एडमिनिस्ट्रेशन का हाथ आता है, इसका बलिदान स्टूडेंट हो रहा है। इस तरीका से स्टूडेंट एग्जाम देगा तो उसको एग्जाम देने का टाइम ही सायकोलॉजिकली अफेक्टेड होएगा, बाद में उसके ऊपर इसका असर तो पडणे वाला ही आहे। अगदी डॉक्टर गडदे, तुमचं याविषयी काय मत आहे? अशा प्रकारे विद्यार्थ्यांवर एकतर ताण येतो आहे, ही पहिली गोष्ट आहे। दुसरी गोष्ट, मूळ प्राध्यापकच याच्यामध्ये नसल्यामुळे ती सायंटिफिक पद्धत होऊ शकत नाही, प्रश्नपत्रिका काढताना कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे। जे कर्मचारी ज्यांना कधीही परीक्षा घेण्याचा अनुभव नाही, अशांना परीक्षा घेण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉलेजेसवर आणि प्रिन्सिपल्सवर याची अल्टिमेट जबाबदारी असणार आहे। हे अन्यायकारक आहे असं तुम्हाला वाटतंय का? सर्वप्रथम मी या संबंधात सविस्तर असं विवेचन करू इच्छितो की विद्यार्थ्यांवर ही परीक्षा आपल्या शेड्यूल प्रमाणे घेणं हे अजिबात अन्यायकारक नाही। परीक्षा विद्यापीठ आणि महाविद्यालय आणि ही सर्व आपली शिक्षण पद्धती ही एका वेगळ्या सिस्टीमनुसार चालते आणि त्यामध्ये आपल्या विद्यापीठाची जी वेगवेगळी प्राधिकरणं आहेत, त्या प्राधिकरणाचा निर्णय म्हणून आज आपण हे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणं हे विद्यापीठाचं आणि त्याप्रमाणे महाविद्यालयाचं एक आद्य कर्तव्य आहे। कारण आज विशेष म्हणजे आपल्याला मी सांगू इच्छितो, आज आपल्या मुंबई विद्यापीठामध्ये TY BComला 75,000 विद्यार्थी बसतात। एक जगातल्या नव्हे कुठल्याही देशातील ही एक अशी आगळी वेगळी परीक्षा आहे आणि अशा वेळेला ही परीक्षा पोस्टपोन करणं, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ तयार करणं किंवा विद्यार्थ्यांना आपल्या करिअरविषयी अनिश्चितता तयार करणं हे एक त्यांच्यावरच अन्यायकारक होतं। म्हणून आपल्या विद्यापीठाच्या अभ्यास मंडळानं असा एक निर्णय घेतलेला आहे की ह्या परीक्षा ह्या वेळेवरच होणार आणि शासनानेही जे परिपत्रक काढलेलं आहे ते परिपत्रक एक इमर्जन्सी म्हणून काढलेलं आहे। आज मी वेगवेगळ्या प्राचार्यांशी बोलतो, वेगवेगळ्या महाविद्यालयातल्या प्रशासनाशी बोलतो, त्यावेळेला मला असं लक्षात येतं की बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये आज सेल्फ फायनान्सिंग कोर्सेस आहेत, बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये आज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ आहे। हे सर्वजण हे आपल्या उच्च शिक्षणाचा एक भाग म्हणूनच कार्यरत आहेत आणि अशा वेळेला त्यांच्या मार्फत परीक्षा घेणं